मराठवाडा मिलिंद महिला संघाच्या वतीनं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये पीएचडी मिळवणारे प्रवीण थोरात आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विधितज्ञ रमेश पवळे, सामाजिक कार्यकर्ते शशीभाऊ पांडुळे, संघाच्या अध्यक्षा चारुशीला भालेराव तसेच कमलबाई कांबळे, वैशाली मांजरेकर, सुहासिनी ढोणे, शांताबाई थोरात यांसह अनेक महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्षा कांताताई ढोणे यांनी केले। संघाच्या वतीने या प्रसंगी दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत समाजातील प्रेरणादायी योगदानाची प्रशंसा करण्यात आली। दत्ताला हा तिसरा पुरस्कार आहे। पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं कौतुक करतो, मग घरातून त्याचं कौतुक होत नाही असं कधीतरी झालंय का? पोळे सरांसारखे गुरु आहेत, शशी सारखा भाऊ आहे आणि त्याची मी मोठी बहीण आहे। म्हणून ठरवलं की आम्ही वर्गणीतले पैसे काढले नाही शशी, आम्ही सर्व महिला आणि माझी जाऊ तर दानशूर आहे। दत्ताचा कार्यक्रम म्हणलं की ती लगेच हे करते, माझा विचार आहे तर त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं। दत्ताचा सत्कार घ्यायचा, दत्ताचा सत्कार सगळेच करतात, आपणच करा असं काय नाही, पण एक घरातल्यांची पाठीवर थाप पडली की अजून काम करायला उत्साह येतो। आता राहिला आमचा मुलगा, तो सुद्धा आई झटून तिन्ही विहारामध्ये कार्यक्रम घेतले, त्या अध्यक्ष होत्या, उपाध्यक्ष होत्या, कार्याध्यक्ष होत्या आणि हे सगळे पद भोगून सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणाने विहारात वेळ देतात। सुनील सुद्धा येतो, पण हा मुलगा कधी आलाच नाही। महिलांना म्हणलं नाही त्यालाच येऊ द्या। आपला एखादा मुलगा जर मोठा कुठल्या पदावरती गेला त्याच्याकडून काहीतरी दुसरे मुलं घेतील, त्याच्या म्हणजे आता बघा आपला भाऊ, आपला मामा, आपला काका मोठ्या पदावरती गेला तर आपण पण गेलं पाहिजे, आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे। म्हणून मी म्हणले नाही नाही थोरातबाईच्या पोरालाच येऊ दे। बरं काय हरकत नाही, हे करत असताना पुढे ना सत्कार समारंभ आहे हा, मी माझ्या घरातला सत्कार समारंभ समजतो, माझ्या कुटुंबातील सत्कार समजतो। हे विहार व्हायच्या अगोदर जेव्हा कौलाचं भिंतीचं जेव्हा विहार होतं आणि त्या ठिकाणी जिवंत धम्मो, रमेश भगत त्यांचं नाव पण जिवंत धम्मो म्हणायचे, ते धम्मो तिथं राहत होते, ते पण वकिली करत होते, मी पण वकिली करत होतो, आम्ही अभ्यासाला तिथं यायचो। आम्ही ते तेव्हापासून की या विहाराचं माझं नातं आहे आणि तेव्हापासून मग हे विहार झाले। म्हणजे या कुटुंबामध्ये जुने ऋणानुबंध आहे, जुने संबंध आहेत आणि या कुटुंबामध्ये करत असताना आम्हाला सूर्यवंशी आमच्या मातासारखी माता मिळाली, आमच्या कळवसारख्या बहिणी मिळाल्या, डोलीताई सारख्या, कमलताई सारख्या या सगळ्या आमच्या बहिणी माता आम्हाला मिळाल्या। हे सगळं नातं गोतं या विहारातच मिळालं, म्हणून या कुटुंबाचा जुने इतिहास आहे, परंपरा आहे आणि हे सगळं करत असताना कुटुंबातल्या माणसाचा सत्कार होतो। मग त्या सत्काराला आपण थाप मारायला गेलंच पाहिजे ना। जो आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा, आपल्या विहाराचा, आपल्या संघाचा नावलौकिक करतो त्याला जर आपण थाप दिली नाही तर आपल्यासारखे करंटे दुसरे कोण, आणि ज्याला हे समजत नाही ते खरे करंटे। आणि म्हणून आपल्या माणसाला, आपल्या व्यक्तीला आपण त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची थाप मारणं म्हणजेच हा तुमचा खरा अर्थाने गौरव आहे असं। आपला दत्तात घ्या, आपल्या संघाचा एक स्वाभिमानच आहे की नाही। पत्रकार म्हटलं की धोका असतो जीवाला, पत्रकाराचं जीवन धावपळीचं असतं, पत्रकाराचं जीवन फार धावपळीचं असतं आणि माणूस मोठा कसा होतो? शिक्षणामुळे माणूस मोठा होतो। शिक्षण नसलं तर किंमत नाही माणसाला, काहीच किंमत नसते माणसाला, शिक्षणाला फार महत्व आहे। बाबासाहेबांनी आपल्याला ते शिकवले। कार्यकर्ता ते इंदिरा सारख्या नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत, त्याच्यासोबतच ते धार्मिक कार्यात ते आता खूप सहभागी होतात आणि मग खात्री देते की ते आता ज्या पदावर कार्यरत आहेत त्या अनुषंगाने ते विद्यार्थ्यांना खूप त्यांचा फायदा होतच आहे।
पण आम्ही दोघंही शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहोत. तर आम्ही दोघंही आपल्या मुलांना पुढे कसं आणता येईल आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशी मदत करता येईल या अनुषंगाने पुढे प्रयत्न करणार आहोत. आणि मला एक आनंद होतो की आमचं 3-4 व्यक्ती आमच्या शिक्षण क्षेत्रात आहेत. माझे मोठे मेहुणे असतील, ते पण डॉक्टरेट आहेत, प्रवीण पण, आणि ते एकाच संस्थेत कार्यरत आहेत. हे दोघंही खूप छान मदत करतात विद्यार्थ्यांना. ते बघून मला खूप छान वाटते. आणि मला एक माझ्या माहेरचाही वारसा आहे आणि आता आम्ही सगळेच धार्मिक कार्यामध्ये पण खूप छान प्रकारे सहभागी होतोय. आणि मला एक सांगायला आनंद वाटतो की माझा मुलगा जरी 6 वर्षाचा आहे पण त्याला खूप छान बाळकडू भेटलेला आहे आणि तो आतापासून बाबासाहेबांच्या कार्याचं किंवा खूप छान प्रकारे तो आम्हाला साथ देतो. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपण येतो विहारात तर आपल्या लहान मुलांना, आपल्या तरुण पिढीला सुद्धा आणलं पाहिजे आणि जे पुढे जे संस्कार आहेत त्याच्यातनंच ते पुढे जातील. आणि मी सूर्यवंशी भाऊंनी एवढं पहिल्यांदाच आलेले आहे, आपल्यालाही पुरस्कार भेटला त्याबद्दल तुमचे खूप. दत्ताभाऊ सूर्यवंशी असतील, आमचे प्रवीण भाऊ थोरात असतील. आज दत्ताभाऊंच्या बद्दल आमचे गुरुवारी आमचे कोवळे सर, आमच्या मोठ्या भगिनी कांताताई असतील आणि आज आपले सप्तमूर्ती दत्ताभाऊ सूर्यवंशी, प्रवीण भाऊ असतील. आज यांच्याबद्दल बोलायचं बोललं तर आपल्या मराठवाडा मिलिंद संघातून 2 नाव आपले लौकिक झालेले आहेत. ते आपले हिरे म्हणून आपण हिऱ्याप्रमाणे ती चमकलेले आहेत. आज दत्ताभाऊ सूर्यवंशीचं आपण जर काम बघितलं तर महाराष्ट्रभर तुम्ही कुठेही बघा, महाराष्ट्रभर त्यांचं नाव निघतं. सम्राटच्या माध्यमातून त्यांच्या आंबेडकर चळवळीत त्यांचं काम चालू असतं. आज गोरगरिबांना खेड्यापाड्यामध्ये जाऊन न्यायाचं काम करत असतात. दत्ताभाऊ सूर्यवंशी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून त्यांना न्याय द्यायचं काम करत असतात. ही शिकवण आपल्या बाबासाहेबांकडून त्यांना मिळालेली, त्याप्रमाणे ते पुढे चालत आलेले. आज त्यांच्या संघ मी कोल्हापूर इथे त्यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुरस्कार होता, त्या पुरस्कारावर उपस्थित होतो. आज एवढं समूह होता, त्या कार्यक्रमाला एवढं मोठमोठे दिग्गज आले होते. मला खरंच दत्ताभाऊंचा खूप अभिमान वाटला की आपल्या बोपडे गावचा कोणतरी एक हिरा असा जमा केला की त्या कोल्हापूर शहरात आपल्या शाहू महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये त्यांना पुरस्कार प्रदान मिळाला. मला त्यांच्या पुरस्काराबद्दल मला एवढं भरून आलं की मला खरंच दत्ताभाऊसारखे मित्र मिळे हे माझं मी सौभाग्य मानतो. आज आमची ओळख 4-5 वर्षापूर्वी झाल्या सर. मी 20 वर्षापासून समाजकार्य राजकारणात करतो, ताईंना माहितीच आहे. पण या 3-4 वर्षामध्ये दत्ताभाऊसारखे माणसं मला मिळले हे माझं सौभाग्य मानतो मी. आणि दुसरे बोलले तर आपले प्रवीण भाऊ, आज त्यांच्या मातोश्रीने आपल्याला सांगितलेलंच आहे. आज एवढ्या हलकीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं त्यांना मुलांना शिक्षण पूर्ण केलं, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी बी आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. ही बी त्यांचे एक अभिमानास्पद होत राहिले. त्यांच्या मागे त्यांचे मिसेस असतील, त्यांचे मिसेस त्यांच्या 7 वर्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. कुठल्याही पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, स्त्री पाठीमागे पुरुष पुढे यशस्वी होतो, ही मन त्यांनी करून दाखवली, ती मन खरी आहे. तर मी प्रवीण दादाला म्हणतो तुम्ही खरंच तुम्ही तुमच्या आईचे वडिलांचे पुण्य असेल, तुम्ही आज PhD मिळवली, आज आपल्या बोपडी गावचं तुम्ही नाव लौकिक केलं. तुम्हाला मी पुढच्या भव्य आयुष्यामध्ये काळामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दत्ता सरांबद्दल बोलायचं तर मी बोललेलोच आहे. ते माझे धम्म बंधू आहेत आणि माझे मोठे भाऊ आहेत. आणि मला जी परिस्थिती मिळते, आज मी 20 वर्ष काम करतोय राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये. पण दत्ताभाऊंची माझी ओळख झाल्यापासून मला जी परिस्थिती मिळली, हे मला जे बोलण्याचं जे सोचवतात, मला बोलता येतंय, हे दत्ताभाऊंनी मला बोलतं केलेलं आहे. या देशाला बुद्धीचं दान भीम गेला देऊन, लाख मोलाचं संविधान भीम गेला देऊन. या देशाला बुद्धीचं दान भीम गेला देऊन, लाख मोलाचं संविधान भीम गेला देऊन. देशात होते विद्वान अथांग त्यांचं ज्ञान, कोणी नाही का मर्दानी टिकवलं आपलं स्थान. केलं भीमानी पुरलिखान भीम गेला देऊन, लाख मोलाचं संविधान भीम गेला देऊन.